कशाला आलीस तू इथे? बाहेर एवढा मोठा मराठीतनं फलक लिहिलाय, दिसत नाही तुला? चल चालते हो इथून, चल. नाही जाणार. जोवर जोवर तुम्ही मला सांगत नाही ना की तुम्ही नाग सोबत असं का बिहेव करताय, तर मी अजिबात जाणार नाही. तुम्ही स्वतःला खूप कल्चर्ड समजता ना, मग कल्चर्ड लोक ही अशी वागतात का? How can you be so heartless and inhuman? Who do you think you are, huh? Caddy, stop it right away. Mac, I just can't tolerate all of this. And you know what? Even you shouldn't. Caddy, just stop it. Calm down and घरी जा. We'll talk later, okay? Just go home. This is just too much. बघा बघा, आताची ही परदेशी तरुण पिढी आपल्या स्वतःच्या असंस्कृतपणाचा उजेड पाडतायत. हे बघा, त्या कांगारूला कोणीही चहा पाणी किंवा खायला द्यायचं नाही. दिलत तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात असू दे. हॅलो नचिकेत, मला एक सांगायचं तुला. हा बोल ना. नचिकेत, अरे आप्पा हे सगळं मुद्दाम करताय. म्हणजे तुझं काम तुला वेळेत पूर्ण करता येणार नाही आणि तुला 2 लाखांचा दंड बसेल. व्हॉट? हो, तसं करारात लिहिलंय. What should we do now? Information तर पाहिजे ना. अरे नचिकेत, हे बघ, तू ना मला भ्रमणध्वनीवर तुझे प्रश्न पाठव. मी मला जेवढी माहिती आहे ना तेवढी तुला सांगते. हा ओके, कूल. त्याने खरं सांगू, तू आधी मला खूप हुशार वाटली होतीस, पण तुला पण अक्कल नाहीये. अरे बापरे, अख्खं जग फोडून टाकलं हिने. डॅडी, अगं कसं आहे माहितीये, त्या हिटलर समोर सईच्या वडिलांचं काय चालत नाही. सईचं काय घेऊन बसली असतो? अरे पण साई पण काही किड नाहीये ना, ते लहान आहे ती. आणि जे चुकीचं असतं ना ते चुकीचंच असतं. She should fight for her love. She should fight against all of this. शांत हो, शांत हो. तू बस इथे, शांत बस बस. चिल मार, चिल मार, एकदम चिल चिल. कोल्ड्रिंक आणून देऊ तुला? मी आता हे सगळं साईलाच सांगणार. हे काय काय करणार काय तू? म्हणजे वेट अँड वॉच. माझा उत्साह वाढला. नव्या भूमीवर जाऊन नव्यानं जीवन सुरू करायचा उत्साह, जगायची इच्छा, वडिलांच्या घरातलं बाल्य आणि पतीच्या घरातली जबाबदारी, यातून मुक्त होऊन नवं जीवन जगण्याचा उत्साह. खरं खुरं सुख ते हेच असंही मनोमन वाटतं. सोबत देणारी एखादी तू कशा करता भ्रमणध्वनी केलायस इथे? तुम्ही प्लीज साईकडे द्या, मला साईशी बोलायचंय. अँड व्हाय आर यू रिसिव्हिंग हर कॉल्स? हे बघ, सई माझी नात आहे. तिचा भ्रमणध्वनी हा जवळजवळ माझाच आहे. पण मला तर साईशी बोलायचंय ना. काय बोलायचं एवढं? ओ गॉड, आम्ही काय वेदर क्लायमेट याबद्दल नाही बोलणार आहे ना. तुमचं ऍप डेव्हलप करतोय म्हटल्यावर ऑब्व्हियसली ऍप बद्दलच बोलणार. हे बघ, ही सगळी माहिती द्यायला मी आणि प्रसन्न समर्थ आहोत. आणि सारखा भ्रमणध्वनी करून आम्हाला त्रास देऊ नकोस, कळलं? हाय,
नाही नाही ते पण नाही. सई, आता काही दिवस हा भ्रमणध्वनी माझ्याकडेच राहू दे. हो आप्पा. काकू, नेमकं हे सगळं काय चाललंय? हो पण कसला आवाज? बघ बघ. काकू, हे बघ, नचिकेतचे प्रश्न आहेत यात. हो ग, मी पटापटा उत्तरं लिहून देते. हा हो, आजीने पण काय डोकं लढवलंय ना, कमाल. मग सासू कोणाची आहे? सासूच्या आधी आजी कोणाची आहे? हो का? पण हा काकू, खरंच मला तर हे सुचलंच नसतं ग. हो ग, चल वेळ कमी आहे आपल्याकडे, पटापटा उत्तरं लिहून देऊया. हो हो हो. आजचा दिवस तर वाया गेला. काम वेळेवर पूर्ण होईल असं वाटत नाहीये. नाही ते होईल, डोंट वरी. हो का? पण प्रसन्नला वेळ कुठे आहे तुला माहिती द्यायला? एकूण सगळं कठीणच दिसतंय. आज पहिल्यांदाच दया येते मला एका कांगारूची. हट्टाला पेटून काम बळकावलंस ना, आता तोंडघाशी पडणार आहेस. नाही डोंट वरी, नाही पडणार मी तोंडघाशी. हो का? बाप्पाचे ब्लेसिंग आहेत ना, तो माझ्या हातामध्ये प्रसाद पडणार रेडीमेड. हे बघा. काय आहे काय ते? प्रसाद. एक्सक्यूज मी. रे, अहो अहो, ऐकलत का? अहो, माझा काढा घेऊन या पटकन. घ्या आप्पा, सावकाश. हे काय? आमच्या सौभाग्यवती कुठं आहेत? आप्पा हो, आज आजी पहाटेच नाही का चिन्मयानंदाकडे गेली आहे कोकणात. अरे हो, विसरलोच होतो मी. पण काय आहे, त्यांना सारखं हाका मारायची सवय लागली ना, ती जात नाही. आप्पा, हा, न्याहारी करून घेताय ना? ठेवा तिथे. आधी काढा घेऊ देत ना. हो. आप्पा, काढा गार होतोय. होऊ देत. आप्पा, कुणाची वाट बघताय का तुम्ही? छे छे, मग काही झालंय का आप्पा? काय होणार आहे? काहीही झालेलं नाहीये.
सई माझ्या तोंडाकडे बघून सांग मला, मला काही झालंय असं वाटतंय? नाही 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 नाही, काही नाही आप्पा. हा. आप्पा कुणी जवळच येणार आहे का? आता ते कांगारू काय माझ्या जवळच आहे का? कांगारू म्हणजे तुम्ही त्याची वाट बघत होता? ठीक आहे, त्या कांगारूची वाट बघायचा मुळे प्रश्नच उद्भवत नाहीये. पण मला एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतंय. कसलं? नाही, त्या दिवशी ते कांगारू इथे माहिती घेण्यासाठी दिवसभर बसलं होतं, पण गेले 3 दिवस तो कुठे गायब झालाय कोणास ठाऊक, पत्ताच नाही त्याचा. हो. बहुतेक माझा नाद सोडलेला दिसतोय त्याने. अहो मग चांगलंच आहे ना आप्पा. हो, मला तर आनंद होतोच आहे, पण त्याला आपल्या व्यवसायाची माहिती हवी होती ना. ती त्यानं कशी मिळवली असेल याचा विचार करतोय मी. आप्पा नाही, काही कळलेलं नाहीये ते. पण जाऊ दे ना आप्पा, तुम्ही नका विचार करू. असं कसं? आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायलाच हवीत. मी आलोच. ते कांगारू काय करतंय ते बघून येतो. आप्पा तू काय इथे बसली, जा लवकर. देवा, आप्पा तिकडे गेलेत खरे, पण आता काही वाद नको होऊ दे रे बाबा. Seriously, मानसी काकू इज अ सेव्हियर. शी इज जस्ट ग्रेट. आज तिने आपल्याला बिझनेस इन्फॉर्मेशन दिली फक्त आणि फक्त म्हणून आज आपला एवढा टाइम वाचलाय. या ट्रू. अदरवाइज हिटलरचा आपल्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता. ओ गॉड, हॉरिबल क्रीचर. आय एम टेलिंग यू. आय मीन, त्याच्या एवढं डिस्ट्रक्टिव्ह माइंड, म्हणजे त्याच्या एवढा वाईट विचार करणारा माणूस मी आजपर्यंत कधीच बघितला नाही. आय बेट यू ऑन दॅट. नो डाऊट. बट नॅक, मी खरंच तुला परत विचारते, व्हाय डू Old Fox? Hey, Old Fox, what are you doing here? Come back. तुम्ही काय करताय इथे? What are you doing here? Don't you tell me. Are you peeping inside our house? Nat, look, yeah. हे असं वागणं शोभतं का आता तुम्हाला? आता कुठे गेलं तुमचं इंडियन कल्चर? And I am damn sure इंडियन कल्चर मध्ये हे असं वागणं तर शॉलीच नाही शिकवत. मी लपून बघत नव्हतो बरं का. मी स्वतः बघितलंय. ओके, तुम्हाला मी पाहिलंय तुम्हाला ना. लुक या, ही इज लाइंग, कम्प्लीटली लाइंग. जाऊ दे ना, लेट इट बी. जाऊ दे कसं जाऊ दे? आणि तू हे सारखं जाऊ दे म्हणतो ना, म्हणून वेट, आय टीच. वेट, कुठे निघून चालले तुम्ही? हे असं काय करत होतं तुम्ही? काय चाललं होतं तुमचं? असं वाकून काही ऐकत होता का तुम्ही? Tell me, what is all of this? तुमच्याच बिझनेसचं ऍप डेव्हलप करण्यासाठी इथे मी आणि नॅक एवढं काम करतोय. You aren't even cooperating with us. Instead, what are you doing? You spying on us, peeping inside our house? I wonder if age has anything to do with maturity. बाकी सगळ्यांच्या सारख्या अशा चुका शोधत असता तुम्ही. पण तुम्ही काय करताय, तुम्ही कसं वागताय ते तुम्हाला दिसत नाही, ते तुम्हाला कळत नाही. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, मिस्टर केतकर. आणि ते जर का तुम्हाला जमणार नसेल ना, तर ऍटलीस्ट हे असं तरी वागू नका प्लीज. दिस इज ऑल जस्ट डिस्गस्टिंग. काय माहिती हवी होती त्याच संदर्भात. हो, घे आप्पांशी बोल. त्यांच्या काही शंका आहेत संगणक प्रणालीबद्दल.
हा हो बोल आप्पा. नमस्कार. नाही, हे काम करणाऱ्याला आपण फारशी काही माहिती दिली नाही तरी सुद्धा त्याला हे काम करता येतं का नाही एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं होतं. बेसिक प्रोसेस फ्लोची माहिती असेल तर कोडिंग करून ऍप तयार करता येते. म्हणजे आपण काहीही माहिती दिली नाही तरी त्याचं काही अडणार नाही. फारसं काही नाही, कारण माहिती ऍप मध्ये नंतरही भरता येते. ठीक आहे. या कांगारूंना धडा शिकवल्याशिवाय मी काही आता स्वस्थ बसणार नाही. माझा अपमान करते काय ती कांगारीण. आप्पा जाऊ द्या ना हो, का त्रास करून घेताय? कुणी दिली आपल्या व्यवसायाची माहिती त्यांना? कोणी दिली असेल माहित नाही, पण आपल्या घरातून कोणी दिली नसणार. पण आपल्या घरच्यांशिवाय इतर कुणालाही माहिती नाहीये. पण आप्पा तुमच्या परवानगीशिवाय असं कोणी करणार नाही हो. पण मला संशय आहे, कुणीतरी व्यवसायाची माहिती त्या दोघांना सांगितली आहे. आता ही माहिती कोणी सांगितली हे मला कळायला हवं. आप्पांची आज कादंबरी जे वागली आहे ते चुकीचं आहे आणि हे मला नचिकेतला सांगायलाच हवं. हा बोल नचिकेत. काकू, आय नीडेड सम इन्फॉर्मेशन. आता बोलू शकतो? हो हो बोल, मी माझ्या खोलीतच आहे. ॲपमध्ये फीड करण्यासाठी बँक डिटेल्स पाहिजेत सो दॅट कस्टमर्स कॅन पे यू डायरेक्टली. तर अकाउंट नंबर काय आहे? अरे खरं तर ना 2-3 खाती आहेत वेगवेगळी, पण नेमकी कुठल्या खात्याची माहिती ग्राहकांना द्यायची ते मला नाही रे माहिती. ओ, म्हणजे आर्थिक व्यवहार सगळे प्रसन्न भाऊजी आणि आप्पाच सांभाळतात ना, तेच सांगू शकतील तुला. नाही ना, ते नाही सांगणार मला. हो रे, पण मला खरंच काही माहिती नाहीये, नाहीतर मी सांगितली असती सगळी माहिती तुला. ओके फाईन, मी बघतो, करतो काहीतरी. बर. भाऊजी तुम्ही? दुकानाची सगळी माहिती मला, तुला आणि आप्पांना माहिती होती. फक्त मी आणि आप्पांनी तर नचिकेतला काही सांगितलेलं नाही. म्हणजे ती तू सांगितली ही गोष्ट उघड आहे मानसी. भाऊजी अहो. हे बघ, मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. नाही भाऊजी, मी फार काही नाही सांगितलंय त्याला. एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलण्याऐवजी खरं काय आहे ना ते सांगून टाक. हो भाऊजी, म्हणजे आपल्या व्यवसायाबद्दल काही प्रश्न होते नचिकेतला, त्याची उत्तरं मीच दिली त्याला. पण याचं कारण फक्त एकच आहे भाऊजी, नचिकेत खूप चांगला मुलगा आहे, त्याचा हेतू वाईट नाहीये आणि तो आपल्याला मदतच करतोय ना. पण तो आप्पांना आवडत नाहीये ना. ते काहीही असलं ना तरी आपल्या घराचे आणि त्याचे मतभेद या सगळ्यात आणणं मला काही पटलं नाही भाऊजी. नाही बरोबर आहे तुझं. मतभेद, ओळख, प्रेम, लोभ ह्या गोष्टी व्यवसायात कधीच आणायच्या नसतात. काही लोकांना ते कळत नाही ना.